तो काला जेवल्यानंतर सगळे तृप्त झाले, धनी झाले, आनंद त्यांना मिळाला. असा आनंद त्यांनी कधीच अनुभवला नव्हता. एकत्र जेवण्यामध्ये आनंद असतो. सगळं जेवण वगैरे झाल्यानंतर मुलं गंगेचं पाणी प्यायली आणि हात तिथं धुणार. भगवंत म्हणतात हात तिथं धुवू नका. ब्रह्मादिक देवी देवता त्या यमुने नदीमध्ये येऊन बसलेल्या होत्या. कशासाठी? प्रसाद मिळावा म्हणून. श्रीकृष्ण भगवंताला त्यांना प्रसाद द्यायचा नव्हता, कारण त्या आनंदाला पात्र टिरीलाच हातपुसा म्हटले. वरांनी टिरीलाच हात पुसले. आणि त्या देवता त्या आनंदापासून वंचित झाल्या. गोपाळांना तो आनंद मिळाला. किती भाग्यवान आहे. मग तो आनंद मिळवण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? निर्विकार व्हावं लागतं. बालकाप्रमाणे निरागस व्हावं लागतं. बालकाप्रमाणे निर्मळ स्वच्छ अंतःकरणाचं व्हावं लागतं. कुठला द्वेष नाही, भावना नाही, काय नाही. यो असा तो तसा, यो असं करतो तो तसं करतो, या असं वागतो तो तसं करतो, काहीही नाही. सगळे सम्यारामाने खेळतात, सम्यारामाने एकत्र जेवण करतात. अशाला भगवंत तो आनंद देतात. बाकीच्यांना नाही तो आनंद मिळत, त्याच्यासाठी प्रयत्न करूनही मिळत नाही. गोपाळ काला श्रीकृष्ण महाराजांनी केला. गोपाळ काला परब्रह्म परमेश्वर भगवान श्री चक्रधर स्वामींनी केला. कुठं? लिमगाव, आहे की नाही? आणि श्री गोविंद प्रभू महाराजांनी सुद्धा गोपाळ काला केला. इथं अनेक जातीचे आहे. कोणी पाठक आहे, कोणी ब्राह्मण आहे, कोणी ब्रह्मचारी आहे, कोणी शूद्र आहे. शूद्र त्या काळामध्ये तर एवढं भयानक होतं, ते सावली सुद्धा पडू देत नव्हते. तरी ते सगळे एकत्र केलं, काला केला. मग तो काला भगवंतांनी सुद्धा आरोग्याना केली, श्री गोविंद महाराजांनी केली. म्हणून एक लक्षात ठेवा, सगळ्यांनी एकत्र जेवलं पाहिजे. जेवणाचे 3 प्रकार आहे. क्रियापाकामध्ये आपण बघणारच आहोत. एक पहिला प्रकार असा आहे एकत्र खानपान, एकाच पात्रामध्ये जेवणे, हे उत्तम आहे. आणि दुसरं एका पंक्तीमध्ये जेवणे, हे मध्यम आहे. आणि कनियस म्हणजे एकटंच जेवणे, हे कनियस आहे. मग घरी कमीत कमी दुय्यम पद्धतीचं जे आहे तेवढं तरी आपण आचरण केलं पाहिजे. संध्याकाळी सगळ्यांनी, सगळ्या कुटुंबाने एकत्र जेवण केलं पाहिजे. का? तर एकमेकांमध्ये प्रेम दिसतं. आणि जेवताना लक्षात ठेवलं, अरे बेटा आज तू फार कमी जेवलास, का बरं? तब्येत ठीक नाही का? आवडलं नाही का? काय झालं? मनुष्य लक्ष देत असतो, विचारतो. आता काही कोणाला काही घेणं देणे, खाल्लं काय नाही खाल्लं काय, याला काय काही करायचं, गिळायचं असत गिळा, नाही तर वा तिकडे. तुम्ही दिवस दिवस जेवले तरी तुम्हाला कोणी म्हणणार नाही खाल्लं का, राहिलं का. पण हे केव्हा म्हणतं? ज्यावेळेस प्रेम असेल तेच. एकमेकांमध्ये स्नेह असेल तर, जिव्हाळा असेल तर काळजी घेतलेलं असतं. नाही तर नाही. सायंकाळी एकत्र आपण मेन माणसानं सुद्धा सगळ्याला घेऊन बसायचं. लक्षात येतं, आज हा कमी जेवलाय, तब्येत ठीक नाही, काय ठीक नाही, दवाखान्यात जायचं का, काय नाही, उद्याचं नियोजन होतं. म्हणून एकत्र जेवलंच पाहिजे. स्वामींनी आता आटनामध्ये तर हे करत असताना एकाच पात्रामध्ये जेवतो, किंवा वेगवेगळे पात्र जरी असले एकमेकाचं देतात घेतात. चांगला पदार्थ आपला त्यांना द्यायचा, त्यांनी आपला घ्यायचा. गोपाळ काला केला ते आसन रचिती. हे आदर सत्कार आहे, मान सन्मान आहे. गोपाळ आहे, त्यांच्याकडे हे सुसंस्कार आले कुठून?
मळ्यामध्ये आहे, रानामध्ये आहे, आसन रचिती. काय तिथं कसला संभव आहे? घरी असला आपण समजू शकतो. जवळ काही घोंगडं असेल, काठीनं घोंगडं घेवल्यानं किर, त्याप्रमाणे गुराख्यांच्या जवळ असतं ते घोंगडं वगैरे. टाकलं श्री प्रभू महाराजांनी. माझं घोंगडं नको, मळ खराब होईल. माझं घोंगडं कसं टाकू? असं केव्हा होतं? असं केव्हा होतं? तुम्ही टाकत नाही तुमच्या जवळच, तुम्हाला त्या व्यक्तीपेक्षा त्या घोंगड्याची किंमत जास्त असते. बाबर मी काय म्हणतो, एखादा संत महात्मा आला तुम्ही त्याला काही नाही तुम्ही जवळ बसायला टाकले, त्यावेळी उपरनं तुम्ही त्यांना टाकलं किंवा टाकलंच नाही, पण त्या संत महात्म्यापेक्षा तुम्हाला उपरनं श्रेष्ठ वाटलं. दुसरी गोष्ट, त्या संत महात्म्यापेक्षा तुमची आसक्ती ही उपरण्यामध्ये जास्त आहे, तुमची आसक्ती ही घोंगडीमध्ये जास्त आहे, म्हणून तुम्ही टाकलं. आणि तिसरी गोष्ट, तुमचं प्रेम नाही त्या व्यक्तीबद्दल, स्नेह नाही. काय म्हणलं? हा, ही गोष्ट खरी. नाही, प्रसंग कसा आहे, ज्यावेळेस तुमच्याजवळ काहीही नाही, तिथं आता हे रानामध्ये आहे मुलं, त्यांच्याजवळ काय बिचाऱ्यांकडे असून एखादं घोंगडं वगैरे असत आणि त्यांचं ते म्हणण्याचं असणार आहे, मग त्यावेळेस तिथं टाकलं तर दोष नाही. जसं उपाध्यवासाने स्वामींसाठी पासोडी टाकली, मग स्वामी काय म्हणले, मिळेल की? त्यावेळेस उपाध्ये काय का म्हटले, जी माझी प्रसादाची होईल, आहे की नाही? म्हणून काही गोष्टी ज्या असतात ते प्रसंगोचित असतात, आणि प्रसंगोचित केलेल्या क्रिया त्याला तिथं दोष लागत नाही, त्याला कौशल्य म्हणतात. कौशल्याचं लीळाचरित्र, खाली एक उदाहरण सांगितलं मी तुम्हाला, लीळाचरित्रामध्ये एक उदाहरण आलेले, खूप सुंदर उदाहरण आहे. इंद्रभट्टानं स्वामींसाठी पानं आणलेले होते, नागिनीचे पानं. स्वामींना विड्या करून द्यायच्या होत्या, भट्टवासांच्या हातामध्ये त्या दिले, भट्टवासांनी ते पानं ठेवून दिले. दादोस तिथं जवळ होते. भट्टवासांनी आपल्या पाण्यातले, आपल्या जवळचे असलेले पानं काढले, स्वामींच्या सन्निधानातले समर्देवीचे पानं होते, त्या पानामधले पिवळे पिवळे पानं काढले, स्वामींना विड्या करून दिल्या भट्टवासांनी. भट्टवासांनी दिल्यानंतर आता काय झालं बघा, इकडे मिस्टेक बिघडली. दोष दृष्टीनं बघणारे असल ते तुम्हाला कशातही दोष काढतील आणि कानफूस लावल्याशिवाय राहणार नाही, तिकडे भांडणं जाऊन दिल्याशिवाय, करून दिल्याशिवाय राहणार नाही. दादोस स्वामींकडे गेले, स्वामींना काय म्हणतात माहिती का, हा किती लबाड आहे म्हटले, इंद्रभट्टाचं स्वामींच्या साठी उपयोगात जाऊ दे नाही म्हटले, किती दुराचारी. आता त्यांनी बघितलं त्या दृष्टीने, आता स्वामी काय उत्तर देतात पहा, किती सुंदर उत्तर दिलं स्वामींनी. स्वामी म्हणतात तो असं का करेल? स्वामी म्हणतात ती पानं खराब होणार होती, खराब होऊ नये, ती स्वामींच्या उपयोगाला जावी. इंद्रभट्टानं आणलेली पाणी ही अजून हिरवी आहे, अजून 2-3 दिवस ती राहू शकते, म्हणून त्यांनी ती दिली. चुकले का बरोबर आहे? हेतू कोणता होता? मग त्याचा असा हेतू होता काय, इंद्रभट्टाचा उपयोगाला जाऊ नये म्हणून? असा उद्देशच नव्हता, हेतूच नव्हता. पण दोष दृष्टीनं बघणाऱ्या लगेच त्याला लावली ना पिन, अर्धवट असलं लगेच घेऊन बसत.
बरं अर्धवट असलं लगेच घेऊन बसतं, कॅच करतं आणि ते मनातच ठेवतं. आणि याने असं केलं, याने असं, याने असं केलं, याने असं. अरे काय घेऊन देणं, कंदील घेऊन देणं त्याच्या मनात नसतं, काहीच नसतं. बाबर का गणित कधी बिघडतं. म्हणून जे तुम्हाला सांगणारे असतात त्यांना व्यवस्थित प्रकारे चापलं पाहिजे, व्यवस्थित प्रकारे काळजी घेतली पाहिजे. त्यांनी सांगितल्यानंतर लगेच ग्राह्य धरलं नाही पाहिजे. आणि ही कौशल्य आहे. स्वामींनी इथं कौशल्य वाखाणलं, म्हणजे खराब होऊ नये म्हणून खराब होणारी वस्तू होणार आहे ती पहिली वापरून टाकली, म्हणजे उपयोगाला गेली. याला कौशल्य म्हणतात. आणि त्यांना माहित होतं ते की ही पुढे उपयोगाला येणारी अजून हिरवी आहे, चांगली आहे, या अजून 2-3 दिवस याला काही होणार नाही. हे कौशल्य आहे. तुम्हाला कौशल्य तुमच्या ठिकाणी पाहिजे. काय तुम्हाला मी सांगितलं कौशल्य, कला कौशल्य. कला प्रत्येक कलागुणामध्ये युक्त आहे, परिपूर्ण आहे. एखाद्याने म्हणलं फिटिंगच्या कामात हुशार, लाइटिंगच्या कामात हुशार, त्याच्यात हुशार, त्याच्यात हुशार, पण एकदा का प्याले सगळी हुशारी झाली जाते. मग इथं कौशल्य प्रेम आहे श्री गोविंदप्रभू महाराजांबद्दल, म्हणून भोंगडी टाकली, आसन टाकलं राजायला, आहे की नाही. मग तिथं विचार नाही पाहत, भावशी काही राव राहणार नाही. मग ते खराब आहे काही काय एक म्हणून आपण हे करत. मग आपल्या घरी आल्यानंतर आपण जुनं वस्त्र टाकत नाही, त्याचं कारण वेगळं आहे. कारण संत मंडळी सुद्धा आपली पटकर ठेवतात, त्याच्यामध्ये मागचं कारण काय आहे? कारण तुमची वापरलेली वस्तू असते, कदाचित त्याच्या विषयरूप क्रिया घडलेली असते, काही घडले असतं, एक नाही. रजतम सत्वानी तिन्ही गुणांनी ती युक्त असते. आणि तो त्याच्यावर जो बसेल त्याला सुद्धा अंतःकरणामध्ये तेच भाव निर्माण होतील. म्हणून आपण ते वस्त्र टाकत नाही. म्हणून एक लक्षात ठेवा, आपण संत मंडळीसाठी, बाहेरच्या लोकांसाठी कोणतं वस्त्र ठेवावं तर स्वच्छ आणि निर्मळ असलेलं एखादं बेडशीट म्हणा, एखादं पुटकर म्हणा, आपल्या घरामध्ये ते नेहमी ठेवलं पाहिजे, जे की ते आपण वापरायला पाहिजे. आणि तुमचं वापरायचं फक्त ते तुम्हालाच ठेवायचं, ते आले गेल्यांसाठीच असणार फक्त. आणि एक देवपूजेचं सुद्धा, देवपूजाला बसायचं सुद्धा एक सेपरेट वस्त्र असलं पाहिजे, कारण तिथं सात्विक तरंग आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण व्हायला पाहिजे. त्यासाठी सात्विक वस्त्र पाहिजे. त्या वस्त्रावर तुम्ही इतर केव्हाच बसणार नाही, फक्त तेवढंच देवदेव करण्यावर. तर इथं श्री प्रभू महाराजांनी त्यांनी आसन टाकलं जातं. मग श्री प्रभू महाराजांनी विचार केला का या आसनावर आपण काय बसायचं बा, हे लहान लेकराचे खराब येईल मळकं काय. गोसावी आसनी उपविष्ट होती. श्री प्रभू महाराज त्या आसनावर उपविष्ट झाले, कारण ते निर्मळ स्वच्छ आहे, मनाने गेलेले नाही, प्रेम आहे त्याच्यामध्ये, जिव्हाळा आहे, विकार तर काहीच नाही. आरोगणा होय. श्री प्रभू महाराजांना त्या आसनावर बसल्यानंतर आरोगणा झाली. मग गोसावी विजय करीती. मग गोसावी विजय करती. मग श्री प्रभू महाराज तिथून विजय करती. एक म्हणती याची परी अन्यत्र गोपाळांतारोगण करीती. मग एक म्हणती, एकाची वासनेनं, याच परीनं पद्धतीनं गोपाळामध्ये आरोगणा करायचे, दुसऱ्या गोपाळामध्ये. हे रूढी अंक. इथं लीला संपली. मग यांना सुद्धा अशा प्रकारची, हा पाठक श्री प्रभू महाराज सांगितलं, हा पाठक आहे, हा ब्रह्मचारी आहे, हा विप्र आहे, हा शूद्र आहे. आता क्रियापाकामध्ये येणार आहे ते. मग इथं श्री प्रभू महाराजांनी हे सांगायचं की यांना मागीला जन्मी यांच्या ठिकाणी अन्नदान घडलं म्हणून असे जन्म प्राप्त झाले. मागीला जन्मी अशा पात्राच्या ठिकाणी यांना अन्नदान घडले म्हणून असा जन्म हा प्राप्त झाला. आता क्रियापाकामध्ये सर्व येणार आहे.
तुम्ही कसं जन्म होतो, काय जन्म होतो, काय काय त्यासाठी करावं लागतं, आहे की नाही? आता मानव जन्म तुम्हाला कशामुळं मिळालेला आहे हे सगळं त्याच्यामध्ये येणार आहे. हे अन्नदानामुळं मिळालेलं आहे. मग यांनाही अन्नदानामुळंच तो जन्म मिळाला गोपाळांचा. मग त्याच्यामध्ये भेद पडले ते पात्र भेद पडले अन्नदानामुळे. वास्तविक जर पाहिलं तर सगळे जीव कसे एकच आहे की नाही? स्वरूपार्थी जर म्हटलं तर सगळे सारखेच, कर्मार्थी वेगळे, पात्रभेद वेगळे, म्हणून जन्म वेगवेगळे घडला. हा हा मागच्या जन्मीची. हा 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 शूद्र होता, हा राजा होता, वेद पाठक होता. हा मागील जन्मी झाले, ते पण बरोबर आहे. 2-3 त्याच्यामध्ये येतो. मागील जन्मी हे असे होते बा, आता ह्या जन्मी गोपाळ झाले. मग एक राजा होता, एक शूद्र होता, एक ब्रह्मचारी होता, एक पाठक होता, एक वेद जाणणारा होता. मग ईश्वरानं इथं त्यांना संबंधदान दिलं आणि खेळ केला, आहे की नाही? एक वेळेस जर संबंध झाला तर 1000 वर्षाचं फळ होईल, 2 वेळेस संबंध झाला तर 10,000. आणि दुसरी गोष्ट, यांना अन्नदान घडलं साक्षात परब्रह्म परमेश्वराच्या ठिकाणी, आणि काहीही हेतू नाही, हेतू, आहे की नाही? मग हे भाग्य कशामुळे प्राप्त होतं? तुम्ही अन्नदान करत 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 गेले तर ईश्वरापर्यंत पोहोचता. प्रसव वाढत जातो इष्टक्रियेचा. नामधारकाच्या ठिकाणी घडलं, वेदवंताच्या ठिकाणी घडलं, बौद्धवंताच्या ठिकाणी घडलं, अनुसरण्याच्या ठिकाणी घडलं, भक्ताच्या ठिकाणी घडलं, वैराग्याच्या ठिकाणी घडलं, भक्ताच्या ठिकाणी घडलं, नंतर मग ईश्वराच्या ठिकाणी. हे भाग्य तुम्हाला प्राप्त होतं. आता गोपाळ सहजासहजी घडलं त्यांना. या 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 मस्त. वरवडे पाहिलं तर तुम्ही म्हणता सहज घडलं. वरवडे जर पाहिलं तर तुम्ही काय विचार करणार? सहज घडलं त्यांना. मग त्यांना सहज घडलेलं आहे का? हा, तुम्हाला वरवडे जरी सहज दिसत असलं पण सहज नाही. कष्ट करावे लागले त्यासाठी, सुलग्नाजवळ बसावं लागलं, आहे की नाही? मोठमोठ्याला पंक्ती कराव्या लागल्या, आहे की नाही? नामधारक, वेदवंत, बोधवंत ही पायरी चढत गेले. याचा अर्थ काय? त्यांनी पूर्वी ती पायरी पार केलेली, म्हणून शेवटच्या कळसापर्यंत पोहोचला. मंदिराचा कळस शेवट तोच आहे, की नाही? मग आपण पाया होतो, खांब होतो का कळस होतो हे महत्वाचे. कुठपर्यंत तुमची लाईफला उड्डयन कुठपर्यंत केलं तुम्ही? लाईफला ग्रेसफुल कुठपर्यंत बनवलं? सुंदर कुठपर्यंत बनवलं? मग इष्टक्रिया वाढवली की अनिष्टक्रिया वाढवली? आहे की नाही? इष्टक्रिया वाढवली तरी तिथपर्यंत जाणार ते शेवट, अनिष्टक्रिया वाढवली तरी तिथपर्यंत जाणार तो शेवट, आहे की नाही? इकडं प्रेमाला आणि इकडं नरकाला. हा हा हा, ते त्याचं कसं आहे, तुम्ही 3 पॉइंट कधी लक्षात ठेवा. मेन 3 पॉइंट आहे त्याचे. वेगवेगळ्या प्रकारचे शब्द वापरावे लागतात, ते वेगवेगळ्या ठिकाणी. अनुसरण्यासाठी योग्यता अयोग्यता, कोऱ्यासाठी प्रमादियासाठी, कोऱ्यासाठी इष्ट आणि अनिष्ट, इष्ट आणि अनिष्ट. प्रमादासाठी कनव खंती, प्रमादासाठी कनव खंती, आणि इतरांसाठी पाप आणि
आहे की नाही? म्हणजे पण आता हे कसे आहेत, कोरे आहेत का? मग त्यांची कोरे जर असतील तर इष्टरूप क्रिया वाढत वाढत गेली आणि परमेश्वरापर्यंत गेलं. आणि अनिष्ट क्रिया जर वाढत गेली तर ती परमेश्वरापर्यंत, आहे की नाही? प्रमादी असले ते खंती कणव, आहे की नाही? अनुसरला असला तर योग्यता अयोग्यता आणि इतरांबद्दल पाप आणि पुण्य. त्याचं पाप वाढत 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 गेलं, पापाचा गाडा भरला आपण म्हणतो, आहे की नाही? पुण्य वाढत वाढत गेलं ते देवतेचं फळ होईल. कोणत्या कोणत्या देवतेचं? चैतन्य मायेचं शेवट, आहे की नाही? पुण्याचं फळ वाढत वाढत गेलं तर ते चैतन्य मायेपर्यंत. हा, योग्यता अयोग्यता ते अनुसरल्याविषयी, सगळ्यांसाठी नाही. नाही, बोधवंत अनुसरल्यावर बोधवंताला पण आहे, मग त्याला कधी योग्यता अयोग्यता लागते, कधी आणि कधी पुण्य आणि हे आपले खंती कणव किंवा खंती कणव नाही, हे इष्ट अनिष्ट, इष्ट अनिष्ट. आता तुम्ही इथं बोलून आता तुम्ही इथं ज्ञानी आहेत काही, आता इथं क्रिया केली तर तुम्हाला इष्टरूप क्रिया घडली, आहे की नाही? अन्नदान घडलं, तू इष्टरूप क्रिया वाढत वाढत गेली. आणि इथं एखाद्याचं मन दुखवलं, एखाद्याला पाय लावला, एखादी वस्तू न विचारत घेतली तर अनिष्ट लागलं, असं तो वाढत आहे असं. आणि तुम्ही घरी गेले पुन्हा ते कर्म पाप आणि पुण्य सुरू झालं, कर्मलेप चेष्टकत्व सुरू झालं. दैवराटीचे क्रिया करण्याविषयी देवता तटस्थ राहते, मला काही घेणं नाही भाऊ, तू काही कर. आणि तिकडे गेलं का पुन्हा उठ कंपनीत होय, उठ कंपनीत होय, आहे की नाही? तुमची इच्छा असू नसू, लय कंटाळा वा नको वाज जाऊ दे वाज, काय करायचं पडूनच राहू, ते म्हणतो उठ मालक काढून टाकेल तुला, उठ मालक काढून टाकेल, उठ मालक काढून टाकेल. नाविलाजाने उठत जातच शेवटी, ते जात नाही, ते संलग्न ज्येष्ठ कथो करता येईल, ते चैन बसू देत नाही ते. हा हा हा, बरोबर आहे. या एक हा हो, कळतं ना, बोलवंताला कळतं ते. तुम्ही जर विचार केला ना, चला बा आपल्याला मंदिरामध्ये जायचं दत्तधाम मध्ये, ते लगेच गप बसून घेत, ते म्हणत नाही जायच म्हणून, सपोर्ट करत नाही, ते गप बसून घेत, चाललंय ना. ते जीवाचा उल्लेख असतो, मग तो करतो, अनारब्ध करतो, प्रारब्ध, मग तो म्हणतो नाही मला हाच उल्लेख झाला, सहभाग होऊन जातो त्याच्यामध्ये. गोपाळ झुंजावलोकने, गोपाळ झुंजावलोकने किती लिहिलं आहे याच्यात? 74 ना, अन्वय मध्ये 74 लिहिलं आहे. हा, गोपाळ झुंजावलोकने. वेळीचिया पहारा एका गोपाळी, सावलियाचिया दौडिया बांधलिया. वेळीच्या पारा म्हणजे सायंकाळच्या वेळेला सायलीच्या डोडिया बांधिती. गोपाळ काय करतात, सायलीच्या म्हणजे रेशमी फेटा त्या डोक्यावर बांधल्या. एक कांबळ्याची दौडी बांधेती, एक कांबळ्याची डोंडी बांधिती. एक कांबळ्याची डोंडी म्हणजे फेटा, पगडी आपण त्याला म्हणतो, हा, डोक्याला बांधली. काही बांधतात नाही असं, ते श्रीकृष्ण महाराजांसारखे लावलं उपरण असं, दिसायला भारी दिसत, एक सोळं खालीकडे एक वर असं. एक श्रीखंडाची आवटी घेती, एक श्रीखंडाची उटी घेती. एक श्रीखंडाची उटी घेती. श्रीखंड म्हणजे हा, श्रीखंड म्हणजे चंदन, चंदनाची उटी घेती. एक
एक नीलखंडयाची आवटी घेती. एक नीलखंड्याची उटी घेती. हे निळा प्रकार लावण्याचा कपाळाला याला नीलखंड्याची उटी घेती. हा पावडर येते हा तो लावायचं. हाती कुंभयाची डांगा घेती. हाती कुंभयाच्या डांगा घेती. हातामध्ये बांबूच्या डांगा घ्यायच्या काठी. आणि खळारी गोणी भवरी देती. आणि खळा रेगोणी भौरी देती. खळा खळ म्हणजे रिंगण, त्याच्यामध्ये भौरी देती म्हणजे काठी फिरवणे. जसं तलवार फिरवणे तसं काठी सुद्धा फिरवतात बऱ्याच ठिकाणी. आणि देवीची म्हणती पाडकिया पोरा दुधू घालीन. आणि देवीची म्हणती पाडक्या पोरा दुधू घालीन. पाडक्या पोरा दुधू घालीन म्हणजे तुला मी हरवेन असं या अर्थ. एरांची नावेने घेती. एराची नावेने घेती म्हणजे दुसऱ्याची नाव ते घेत नव्हते. मग खळ्यान पूतया मर्दी गोसावी विजय करीती. मग त्या खळ्यामध्ये श्री प्रभू महाराजांनी विजय केला. मग गोसावी म्हणेती मेला जाय हा होय म्हणे हा नव्हे म्हणे. मेला जाय हा होय म्हणे म्हणजे हा शूरवीर आहे. हा नव्हे म्हणे, हा नव्हे म्हणे. श्रीकरी डांग घेती. श्रीकरी डांग घेती. मग श्रीकरामध्ये काठी घ्यायची. श्री मुकुटा भवती भवंडिती. मग घेतल्यानंतर अवश्य निर्माण व्हायचं. आणि श्री मुकुटा भवती भवंडिती ती काठी गरगर इकून अशी तसं भवंडायला लागली. एकाची आकाशा धरिती. एकाची आकाशा धरिती कमरेला धरणे. ऐसा नावे गोसावी खेळू गेला. असा नावेक श्री प्रभू महाराजांनी खेळ केला. असा श्री प्रभू महाराजांनी खेळ का बरं केला? लहान मुलामध्ये त्याच्या मागचं कारण असं आहे की लहान मुलामध्ये गेल्यानंतर तुम्हाला लहान मुलासारखं होता आलं पाहिजे की नाही. खेळ आपल्याला खेळामध्ये एक आनंद आहे. खेळामध्ये विसर पडतो. खेळ हे मेडिटेशन आहे. पण शारीरिक खेळ बरं का. तुम्ही बघा क्रिकेट खेळायला लागल्यानंतर तुम्ही सगळं विसरून जा. एक मेडिटेशन आहे. कबड्डी खेळत असताना, खो खो खेळत असताना, मग पूर्वीच्या काळामध्ये तलवार फिरवणे, काठी फिरवणे हे खेळ होते. सुरपारंबा खेळणे, विट्टी दांडू खेळणे, गोट्या खेळणे एक खेळ होते. पण श्री प्रभू महाराज सुद्धा ते खेळ खेळायचे लहान मुलामध्ये. मग मेंटली मनुष्य फ्रेश होतो त्याला आणि शारीरिक फ्रेश होतो. म्हणून खेळ हे खेळलेच पाहिजे. हा खेळामध्ये संबंध झाला किंवा त्या काठीतल्या जीवांना संबंध देणे, जडत्वामध्ये काही जीव असतील त्याला संबंध दान देणे, म्हणून श्री प्रभू महाराजांनी खेळ केले. आणि ही शूरवीरता आहे. आत्मरक्षणासाठी तुम्हाला काही गोष्टी यायलाच पाहिजे. काही केली कारणे झालीच पाहिजे तुमची, यायलाच पाहिजे. मुलींना सुद्धा काठी तलवार हे फिरवता यायलाच पाहिजे. फक्त आत्मसंरक्षणासाठी, हिंसा करण्यासाठी नाही. सामाजिक दृष्टिकोन हिंसा करण्यामुळे कोणाला मारण्यासाठी किंवा हे करण्यासाठी नाही. आत्मसमर्पण आत्मसंरक्षणासाठी ते पाहिजे. म्हणून या लेणीमध्ये श्री प्रभू महाराजांनी गोपाळामध्ये खेळलं. निर्विकार असलेले, निरागस असलेले गोपाळ, निर्विकल्प असलेले गोपाळामध्ये भगवंतांनी खेळ केला आणि गोपाळ काळा केला. तसं आपण सुद्धा जात पातीचा सगळा काला करून टाकला पाहिजे. जात पात सगळं विसरलं पाहिजे आणि एकत्र जेवण. हा शूद्र आहे, हा असा आहे, तसा आहे. आम्ही जाजवलेला असताना आमच्या जवळ कोण आहे, किती वर्षापासून आहे, हे कर्माडीला कोण होता आम्ही कधीच विचारत नव्हतो. ब्राह्मण आहे का, शूद्र आहे का, पाटील आहे का, कोण आहे, काहीच नाही, काहीच माहित नसायचं.
तो संगोचित काढायचं एखाद्या वेळ काही निमित्तानिमित्त कोणी आलं संबंधी भेटायला तर ते संबंधीच्या चेहऱ्याकडे बघून त्यांचं, कारण प्रत्येकाचं वेगवेगळे असतात, चिन्ह असतात, रूप वेगळं असतं, सगळे वेगळं असतं, एक नाही त्याच्यावरून ते लक्ष. म्हणून ते आपण केलं नाही पाहिजे, निरागसपणे वागलं पाहिजे. या लेणीमध्ये आपल्याला हा आचार आहे. दंडवत. म्हणा